आता प्रीमियम इटालियन आईस्क्रीम तुम्हाला मिळणार आपल्या बदलापूरमध्ये। नमस्कार, मी स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर शहरामध्ये स्कूप जिलेटेरियाचा उद्घाटन सोहळा जो आहे तो आज पार पडतोय आणि या उद्घाटनानिमित्त तुम्हाला नॅनो स्कूप आईस्क्रीम जी आहे ती फ्री मिळणार आहे। अगदी बरोबर ऐकत आहात, पनवेल हायवे सारख्या प्राईम लोकेशनला आणि सुंदर परिसरामध्ये स्कूप जिलेटेरियाचा उद्घाटन सोहळा जो आहे आई वडील सासू सासरे यांच्या शुभ हस्ते पार होताना आपल्याला पाहायला मिळतोय। एक नवीन सुरुवात जी आहे ती या ठिकाणी होत आहे। तुम्ही सुद्धा या सुरुवातीचा नक्कीच जे आहे एक भाग बनायचा आहे आणि आज या ठिकाणी नक्की या, व्हिजिट करा। नॅनो स्कूप आईस्क्रीम जी आहे ती तुम्हाला फ्री आज मिळणार आहे आणि खूप सुंदर टेस्ट आहे। प्युअर नॅचरल आईस्क्रीम आहे, विदाऊट केमिकल, कुठल्याही केमिकलचा अजिबात यूज जो आहे तो केला जात नाही। भाग्यश्री आणि अक्षय यांच्या कार्याची एक नवीन सुरुवात जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। एक छान असा उद्योग जो आहे तो त्यांच्या माध्यमातून सुरुवात झालेला पाहायला मिळतो आहे। तुम्ही सर्वांनी यायचंय, भरभरून असं प्रेम द्यायचं आहे आणि आईस्क्रीम लवर जर तुम्ही सुद्धा असाल तर मग आता काय, आता मे महिना सुरू आहे म्हटल्यावरती आता उन्हाळा आहे आणि आपल्याला आईस्क्रीम पावसाळा, उन्हाळा, हिवाळा असे तिन्ही ऋतूंमध्ये आवडत असते, तर तुम्ही पण या सर्वांनी व्हिजिट करा। भाग्यश्री मॅडम आपल्या सोबत असणार आहे, त्यांच्याशी आपण संवाद जे ते साधणार आहोत। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मॅडम। खूप छान सुरुवात आपण केलेली आहे, एक आईस्क्रीम पार्लरचं उद्घाटन पार पडते। काय बोलालाच, काय म्हणते? बदलापूरमध्ये ही फर्स्ट फ्रँचायझी आहे, काहीतरी प्रीमियम आणि नवीन आणण्याचा आपण प्रयत्न केलाय, तर प्लीज सगळ्यांनी खूप सपोर्ट करा आणि लवकर या, आपल्या शॉपला व्हिजिट करा। थँक्यू। स्कूप जिलेटेरिया यांची ही 5वी फ्रँचायझी आहे, म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आपल्याला यांच्या विविध फ्रँचायझी पाहायला मिळतात। अक्षय सर आपल्यासोबत आहे। सर, काय सांगाल, कसं वाटलं की ही फ्रँचायझी सिलेक्ट केली पाहिजे आपण? सुरुवातीपासून बिझनेस करत असताना काहीतरी युनिक, काहीतरी वेगळं असं पण आपल्याला पाहिजे, त्याबद्दल त्यानुसार ते वेगळं पण आपल्याला या फ्रँचायझीमध्ये आहे। तर फ्रँचायझी ओनर जे आहेत गौरव सर, त्यांच्यासोबत खूप चांगल्यापैकी सपोर्ट आपल्याला मिळाला आणि आपल्याला काहीतरी बदलापूरमध्ये युनिक काहीतरी पद्धतीचा सुरुवात करण्यासाठीच आपल्याला मिळालं। तर मग जिलेटो ही कन्सेप्ट आहे, इटालियन कन्सेप्ट आहे आईस्क्रीममध्ये, वर्ल्डला जो इंट्रोड्यूस केलेले आहे आईस्क्रीम ही वर्ल्डला इटलीने इंट्रोड्यूस केलेली आहे। तो त्यांचं जी लिगसी आहे, त्यांचा जो फ्लेवर रिचनेस आहे तो आपण इथे येण्याचा आणि बदलापूरमध्ये प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करत आहोत। थँक्यू सो मच। तर इटालियन फ्रँचायझी आहे, म्हणजे इटालियन आईस्क्रीम जी आहे ती तुम्हाला प्रीमियम आईस्क्रीम इथे बदलापूर शहरात पाहायला मिळणार आहे। गौरव सर आपल्यासोबत आहे, फ्रँचायझी ओनर, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। सर, काय सांगाल, आईस्क्रीम काय माहिती द्याल? म्हणजे इटालियननी जे ते इंट्रोड्यूस केलेली आहे असं आम्हाला आता सरांनी सांगितलं, काय बोलाल? 2015 मध्ये ब्रँड चालू केलेला आहे। आता इकडे आपण न्यू ऑडियन्स एक्सप्लोअर करतोय। न्यू ऑडियन्स आता रिस्पॉन्स कसा होईल आपण बघू। वी आर व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट अवर प्रोडक्ट। आता फ्लेवर्सची व्हरायटी जी आहे तुम्ही कुठेही भेटणार नाही आणि तुम्ही टेस्ट करणार जरूर, नक्की या एकदा आणि बघा आणि तुम्हीच सांगा आपलं प्रोडक्ट कसं आहे। एकदम स्पेशल काय आहे सर? जसं की आम्हाला आता सरांनी सांगितलं, अक्षय सरांनी, की काऊ मिल्क जे आहे ते फक्त यूज केलं जातं, 100% नॅचरल आहे। अजून काय सांगाल? डिटेलिंग लई आहे प्रोडक्टच्या पाठीमागे, पूर्ण टीम आहे, प्रोसेस आहे, लो फॅट प्रोडक्ट आहे, जास्त फॅट नाही टाकत, तरी पण तुम्हाला टेक्स्चर आईस्क्रीमपेक्षा बेटर भेटणार। हे इटालियन प्रोडक्ट आहे, हे कुठेही तुम्हाला जवळ भेटणार नाही। तर इटालियन आईस्क्रीम खायला आता इटलीला वगैरे जायचं नाही आपल्याला, पनवेल हायवेला नक्की यायचंय, कारण पनवेल हायवेला तुम्हाला खायला मिळणार आहे। आपल्यासोबत अजून फॅमिली मेंबर्स आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। मॅडमच्या आई आहेत, त्यांच्याशी बोलूया, वडील आहेत, सासू सासरे आहेत। सर, काय बोलाल, आज सुनेने आणि मुलांनी मिळून इतकं सुंदर एक बिझनेस चालू केला आहे, तुमचा देखील पाठिंबा आहे, काय सांगाल? पहिले तर मी धन्यवाद देतो आपल्या बदलापूरला, की ते सुंदर अशी न्यूज कव्हर करतात। आमच्या बदलापूरसाठी खूप चांगल्या गोष्टी आम्हाला मिळतात। आता ह्या प्रोडक्टबद्दल किंवा या शॉपबद्दल जर बोलायला गेलं तर मुलांनी आणि सुनबाईंनी जे काही विशेष ध्येय गाठून करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो खूप सुंदर आणि सुरेख आहे। नवीन जनरेशन जे आहे त्यांचा जी मागणी आहे त्याचा विचार करून त्यांनी हे केलेलं आहे। अर्थात आता आमची पिढी मागची होती, आम्हाला त्यातलं काही तसा फरक कळणार नाही, परंतु इतरांना मात्र तुमची जी यंग जनरेशन आहे त्या जनरेशनसाठी खूप चांगली भेट त्यांनी बदलापूरकरांसाठी आणलेली आहे आणि मला असं वाटतं की बदलापूरकर नक्कीच याला चांगला प्रतिसाद देतील। पण बालपणी तुम्हाला देखील आईस्क्रीम आवडायची का, किंवा आता सुद्धा आवडते का? बालपणीचा जर विचार केला तर गारीगार म्हणून आम्हाला मिळायचा, एक कॅन्डी असायची एवढीशी छोटी आणि तो सायकलवरती घेऊन यायचा डबा, परंतु त्याच्या मागे धावायचं आणि तो मोठा मुश्किलीने मिळवायचं, तेही महिन्यातून एखाद्या दिवशी। ही परिस्थिती होती, आज ती राहिलेली नाहीये। जग बदललेलं आहे,
आणि त्याच्यासोबत आम्ही बदलत चाललेलो आहोत. असा अनुभव छान असेल ना, म्हणजे अभिमान वाटत असेल की गारीगार पासून ते इटालियन आईस्क्रीम आणि ज्याचे स्वतः तुम्ही सगळे मालक आहात आता. नक्की नक्की याच्याबद्दल प्राऊड फील करतोय आणि सुनबाई आणि लेकाबद्दल तर जास्तीत जास्त प्राऊड फील करतोय. आई कशा आशीर्वाद देत आहात आज सुनबाईला, त्यांना काय बोलाल? जनावतानं केलंय, छान झालंय, आवडलंय मला. थँक्यू. थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद अजून काय पाहिजेत? मॅडमचे वडील आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार. नमस्कार. कसं वाटतंय आज मुलीची एवढी उंचीची? फार आनंद होतोय. मुलगी भाग्यश्री जावई अक्षय बच्चाव यांनी इटालियन आईस्क्रीमचा नवीन इथे उपक्रम चालू केला आहे, पार्लर सुरू केलं आहे. बदलापूरकरांनी त्याचा लाभ घ्यावा आणि त्यांना पूर्णपणे आमच्या परिवारातर्फे शुभेच्छा आहेत. धन्यवाद सर. मॅडम आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी संवाद साधूया. भाग्यश्री मॅडमच्या आई आहेत. कसं वाटतंय? मुलगी लहानपणापासून जिद्दी होती का? वाटलं होतं का की आईस्क्रीम पार्लरचं उद्घाटन करायचं? मला वाटलं होतं ती ऍक्टिव्ह खूप लहानपणापासून काहीतरी करेल, टीव्हीवर येईल हे पण मला खूप गॅरंटी होती. पण माझ्या मुलीने करून दाखवलं. मी खूप खुश आहे आणि माझे जावाई मुलीची खूप प्रगती हो, खूप इच्छा आहे माझी. काय वाटतं मॅडमनी आईस्क्रीम पार्लरच का ओपन केलं? लहानपणापासून आईस्क्रीम आवडते का हो, जास्त? खूप आवडते. चॉकलेट जास्त आवडतं पण तिने आता सर्वच ट्राय केला असेल म्हणून तिला ते वाटतंय. हो, मग आता ते लहानपणी तुम्ही ओरडत असाल जास्त आईस्क्रीम खाल्ल्यावर, आता काय करणार? आता तिचं घरचंच पार्लर आहे. नाही आता तर ते जास्त गोड खात नाही पण ती आता खाईल असं वाटतंय मला. कारण की तिच्या आवडीने टाकलंय ना, आता खाईल ती. म्हणून त्यांनी एकदम फ्रँचायझी बघूनच सिलेक्ट केली आहे की ज्याच्यामध्ये फॅट पण कमी आहे, म्हणजे किती खाल्लं तरी टेन्शन नाही होणार असं. अक्षय सर काय सांगाल आमच्या बदलापूरकरांना? नक्की या सर्वांनी एक युनिकनेस आहे. जोपर्यंत तुम्ही टेस्ट नाही कराल तोपर्यंत कळणार नाही. टेस्ट करण्यासाठी आपल्याकडे सुरुवातीच्या ऑफर्स खूप चांगल्यापैकी आहे. कुठलेही तुम्ही छोटं बिलिंग करता त्याच्या मागे आपण एक स्कूप आपण फ्री देतो आहोत. तर लवकरात लवकर याचा आस्वाद घ्या आणि आम्हाला एक्सपिरियन्स तुमचे सजेशन द्या. आपण इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी तत्पर आहोत. जेवढं काय नवीन नवीन फ्लेवर्स असतील त्यानुसार तुम्ही एक्सपिरियन्स करा. धन्यवाद. तुम्हाला कुठला फ्लेवर आवडतो? चॉकलेट. सर तुम्हाला? मला इन जनरल सगळेच आवडतात. काय सांगाल? कशा शुभेच्छा? हॅलो, माझा मुलगा पहिल्यापासून खूप जिद्दी आहे. ज्यांनी म्हणजे जी गोष्ट त्याला करायची असेल तो पूर्णपणे करतो. दोघांनी सोन्यानी पण खूप त्याला सपोर्ट दिला आणि असं त्यांची प्रगती हो आणि खूप खूप पुढे जाऊ ते. तुम्हाला आवडतात का आईस्क्रीम खायला? एवढी नाही, सर्दीमुळे जरा भीतीने खाते पण आता आवडणारच. आवडणार आता. ओके, छान. नमस्कार. डॉक्टर आहात आपण? छान. मी हा माझा मोठा भाऊ आहे आणि वहिनी आहे. दोघांनी मिळून ही नवीन आईस्क्रीम पार्लर सुरू केलेलं आहे. आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे की ही जी प्रकारची आईस्क्रीम आहे याच्याने घसा दुखण्याची जी काही त्रास आहे हा होणार नाहीये. आणि इनकेस समजा झालाच जरी तरी डॉक्टर पण इथे अवेलेबल आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काही टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. तर नक्की येऊन भेट द्या आणि आम्ही ऑलवेज वेलकम करू तुम्हाला. थँक्यू. थँक्यू सो मच सर. हा या ना अजून. अरे वा, सगळे डॉक्टर आहे तिथे. छान. काय बोलाल? कसं वाटतं? फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स दोघांना पण, दी आणि चिजू त्यांना. आणि जसं की आता सध्या फिटनेस फ्रीक लोक आहेत त्याच्यामुळे ते एव्हरी टाइम कुठलाही प्रोडक्ट और काही खाताना चूज करतात की कशामध्ये कॅलरीज जास्त आहे, कशात कमी आहे. सो आता आय थिंक लोकांना जास्त विचार करायची गरज पडणार नाही. आणि ही तर सगळ्यांचं फेवरेटच आहे आईस्क्रीम फॉर पोरांपासनं तर आता तर वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं. सो आय होप की लोकांना हे खूप आवडेल. आणि सर्व बदलापूरकरांनीच काय तर मुंबईमधले कुठेही तुम्ही असणार तर तुम्ही इथे येऊ शकतात अँड प्लीज व्हिजिट द्या. अँड ऑल द बेस्ट फॉर बोथ ऑफ देम. थँक्यू सो मच. आपण आता आईस्क्रीम्स आहेत त्या काही आईस्क्रीमही बघूया. आणि हायजीनच्या दृष्टीने बघत असाल तर एकदम परफेक्ट असं हे शोरूम जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. बघता क्षणी म्हणजे एकदम भारी वाटतंय. असं वाटतंय की फक्त आपल्याला इमेज बघायला मिळत आहेत का ह्या, परंतु नाही, इट्स रिअल आणि नॅचरल आईस्क्रीम आहेत. बदलापूरकरांसाठी खरंच खूप लकी आहेत की आपल्याला इटालियन आईस्क्रीम जे आहेत ते आता बदलापूरमध्ये खायला मिळतील. म्हणजे पनवेल हायवेला आल्यावरती तुम्ही जेवण वगैरे केल्यावर तुमची जी काही डिमांड आहे ती आता पूर्ण होणार आहे. वा, मस्त. फ्रँचायझी ओनर आपल्या सोबत आहेत आणि ते आपल्याला थोडंसं इंट्रोड्यूस करतील. सर आम्हाला थोडंसं इंट्रोड्यूस करा. आपल्याकडे भरपूर फ्लेवर्स आहे, एक व्हरायटी नाही आहे. आणि प्रत्येक प्रत्येकमध्ये डिटेलिंग वेगळी वेगळी आहे. 100% नॅचरल फ्लेवर्स आहे. पायनॅपल आहे तर पायनॅपलच टाकतात, पायनॅपलचे फ्लेवर नाही आहे. पान आहे तर खरं पान बनवतात आपण. पण आपले जे युनिक फ्लेवर्स आहे, बेल्जियन व्हाईट चॉकलेट ट्राय करा, वॉफी आहे, बेल्जियन चॉकलेट प्युअर इम्पोर्टेड चॉकलेट. कुठलं आहे असं काही? मोस्ट बेस्ट सेलिंग आपला चॉकलेट ब्राउनी आहे. आणि आपला एक दिलबहार आहे ड्रायफ्रूट मध्ये पाहिजे तर. आणि सीझनल मध्ये टाळगोला पण अवेलेबल आहे. बेबीसाठी लहान मुलांना कुठला आवडतो? सर्वात बेस्ट प्लेन मँगो आहे,
ज्यांना दाताचा पण काय प्रॉब्लेम आहे आणि पेट्ससाठी पण तुमच्याकडे नेकेड फ्लेवर आहे. प्राइस सुद्धा आपल्या बजेटमध्ये आहेत. तर तुम्ही सर्वांनी या व्हिजिट करा. आपण आता लोकेशन जे आहे ती बघणार आहोत. पनवेल हायवेला आलोय आपण, पण एकदा लोकेशन नक्की बघूया. पुन्हा एकदा आपण अक्षय सर आणि भाग्यश्री मॅडम आणि संपूर्ण फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा देऊया. थँक्यू सो मच. आपण बघतोय की गर्दी जी आहे ती खवय्यांची सुद्धा झालेली आहे, कारण इटालियन आईस्क्रीम आणि त्यामध्ये जर आज नॅनोस्कूप फ्री मिळतोय म्हटल्यावरती गर्दी तर होणारच. सो तुम्ही पण या, व्हिजिट करा. खूप गर्दी आहे. फॅमिली मेंबर सोबत खवय्यांची सुद्धा गर्दी पाहायला मिळते आपल्याला. आणि थंड थंड वातावरण आहे, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा आईस्क्रीम खाण्याची मजा जी आहे ना ती वेगळीच असते. आपण लोकेशन बघूया आता. गर्दी आपण बघतोय, फॅमिली मेंबर्स आणि खवय्ये दोघांची गर्दी झाली. तुला आईस्क्रीम आवडते? ये इकडे. कुठली आईस्क्रीम आवडते? काय स्ट्रॉबेरी आवडते? बोलो बोलो जल्दी बोलो. लहान मुलं सुद्धा आली आहे. बोलते काय नाव तुझं? नाव सांग. नायरा सचिन बागू. नायरा. गोडेच नायरा. आपण लोकेशन बघूया. आपण पनवेल हायवेला आलेलो आहोत. या ठिकाणी आपला सिग्नल आहे. मॅकडॉनल्डच्या एक्झॅक्टली बाजूला तुम्हाला यायचं आहे आणि थारवानी मिलेनियम याच ठिकाणी तुम्हाला जे आहे मिळणार आहे ते म्हणजे स्कूप जिलेटेरिया. तर आईस्क्रीमचा इटालियन आईस्क्रीमचा ब्रँड आहे. तुम्ही सर्वांनी यायचंय, व्हिजिट करायचंय आणि जेवण झाल्यावरती जर आता आईस्क्रीम खायची असेल तर एकदा तरी इथे येऊन टेस्ट करा आणि स्वाद कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह धन्यवाद.